तिथं नाही बघितलं तर ही लांबच्या ह्यांना काय. पण आता फडणवीस साहेब मेन राहिले बरं का. फडणवीस साहेब काय हो, तुम्हाला प्राजक्ता माळीच्या घरी जायला वेळ आहे का? कुठल्या तरी आमदार खासदारांनी तिला काही वाकडं शब्द बोलला म्हणून तिथं सांत्वन करायला गेले, तिला बक्षीस देऊन आले. का हो? ती सुंदर आहे म्हणून, काय एक हिरोईन आहे म्हणून? नेमकं काय काय होतं काय तिच्याकडं असं की तुम्ही ह्या चिमुरडीसाठी म्हणे आम्ही न्याय देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू? काय काय नाही, कायद्यानं आम्ही कारवाई करू. अहो कारवाई करू फक्त तुम्ही म्हणताय, पण एकच सांगा फडणवीस साहेब, आतापर्यंत जे झाले तर ह्या 1 महिन्यात 3-4 बलात्कार झाले, तुम्ही किती कारवाया केल्या हो फडणवीस साहेब? किती जणाला शिक्षा भेटली? फक्त कारवाई करायचं, मध्ये टाकायचं आणि पडतंय रखडत. मग तुम्हाला रातोरात तुम्ही सरकार बदलू शकताय, रातोरात पक्ष फोडू शकताय, रातोरात नोटा बदलू शकताय, सगळं काही तुम्ही रातोरात करू शकताय. पण 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून दगडानं डोकं ठेचणाऱ्या आरोपीला तुम्ही रातोरात शिक्षा नाही देऊ शकत. वा फडणवीस साहेब वा, मानलं राव तुमच्या राजकारणाला आणि तुमच्या बुद्धिमत्तेला. मला फक्त एकच म्हणायचंय, जोपर्यंत हे सरकार सत्तेत आहे ना, हे सरकारमध्ये ही पक्ष आहे ना, तोपर्यंत महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा बरं का दादांनो. आपल्या गोरगरिबांच्या लेकरांची किंमत ह्या मोठ्या अवलादीली नाही. मला सांगा, ह्यांच्या पोरींवर का कधी बलात्कार होत नाहीत? ह्यांच्या पोरींवर का कधी अन्याय होत नाहीत? आपल्याच गोरगरिबांच्या लेकरांवर. आणि ज्या ज्या वेळेला इलेक्शन येते तेव्हा ते आपल्या महाराजांचं नाव घेऊन आपल्याला मतं मागायला येतात. विचार करा ह्या गोष्टीचा. आज सगळे नेते लोक तोंड घालून बसलेले आहेत, कारण त्यांच्या आणि भुंकणारे कुत्रे म्हणतील तुम्ही फडणवीस साहेबांनाच आणि तुम्ही भाजपला ट्रोल करताय. भाजपला ट्रोल नाही करत बाबांनो, सत्तेत भाजप आहे आणि जी सत्तेत आहे त्यालाच आपण मागत असतोय. जी सत्तेत नाही त्याला मागून बी फायदा नाही, त्याला कशाला काय बोलणार?